यामध्ये श्री माधव सुखऱ्या गुरव सरांनी दे धक्का मार या नावाने लिहिलंय। जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून श्री माधव सुखऱ्या गुरव सर लिहित आहेत दे धक्का मार या नावाने, जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा, मुक्काम कवाड, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथून सरांनी सुंदर असं मनोगत पाठवलेलं आहे। सर लिहित आहेत हा खेळ शब्दांचा, या शोच्या षटकाराच्या वर्षाने शोचे फटकार पूर्ण जगात पोहोचले आहेत। खूप खूप धन्यवाद सर। सादर करते आरजे कैलास, हे कैलास पर्वताच्या उंचीप्रमाणे उंच आणि भारदस्त आवाजात शोला रंगत आणतात। खूप खूप आभारी आहे सर। आणि सर पुढे असं लिहित आहेत की जगातील अनेक नवोदित कवी लेखकांच्या साहित्याला या शोच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी सर्वोत्तम व्यासपीठ निर्माण झाले आहे। मला असे वाटते की या शो मध्ये कधी काही कवी लेखकांच्या चारोळ्या कविता आणि या कार्यक्रमाबद्दल प्रतिक्रियाही त्यांच्या स्वतःच्या आवाजातील ध्वनिफिती काही नियम ठेवून घेण्यात याव्यात। तर निश्चितपणे सर आपण याबाबत FM शी बोलून घेऊया आणि याबाबत सुद्धा आपण नक्की विचार करूया। आपलं सजेशन जे आहे हे खूप अनमोल आहे, निश्चितपणे आपण त्याचा सुद्धा विचार करूया। आणि पुढे सरांनी लिहिलंय की एकंदरीत या शोने आमच्यासारख्या साहित्यिकांचे साहित्य हे जगातील अनेक व्यक्तीपर्यंत पोहोचवून रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM यांच्या दप्तरी आरजे कैलास यांच्या आवाजातील कायमस्वरूपी नोंद होते, ही सुद्धा आमच्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे। खूप खूप धन्यवाद सर। आणि शेवटी सरांनी लिहिलंय की आम्ही व्यक्त केले विचार मनातले, आम्ही व्यक्त केले विचार मनातले, तुम्ही सांगितले म्हणून काही चुकले असेल तर इथेच द्या सोडून। आणि सर का चुकणार नाही आणि का चुकेल सर, कारण हा शो तुमचा आहे, या शोवर तुमचा हक्क आहे, तुम्ही सातत्याने सहभागी होत आहेत, तर तसंच तुम्हाला सजेशन करण्याचे सुद्धा अधिकार आहेत नाही का? नाहीतर हा शो आपल्या सर्वांचा आहे आणि जोपर्यंत आपल्याला काही नाविन्य त्यामध्ये करण्याचं कोणी सजेशन देत नाही किंवा आपण त्या शो मध्ये वेळोवेळी बदल करत नाही, तोपर्यंत ह्या शो मध्ये तोच तोपणा राहतो। नंतर तो शो बोर व्हायला लागतो। त्यामुळे शो मध्ये काही प्रमाणामध्ये बदल हे केले पाहिजे, काळानुरूप आपण ते केले आणि आपण जे काही सजेशन दिलेलं आहे त्या सजेशन बद्दल सुद्धा आपण निश्चितपणे विचार करूया। आपली प्रतिक्रिया ही खूप अनमोल होती आणि जसं आपण म्हणाला की या आपल्या FM माध्यमातून शोच्या माध्यमातून नवोदितांना खूप मोठं व्यासपीठ मिळालेलं आहे। अशाच प्रकारच्या खूप सुंदर सुंदर प्रतिक्रिया येतात आणि खरंच की नवोदितांना एक हक्काचं व्यासपीठ हे मिळालेलं आहे। आपल्या शोचा उद्देश हा तोच होता सुरू करण्याचा। मी स्वतःही एक साहित्यिक असल्यामुळं, कवी असल्यामुळं, लेखक असल्यामुळं मला नवोदितांचं दुःख, नवोदितांचे प्रॉब्लेम्स हे माहीत आहेत। त्यामुळं त्यांना कोणतंही बंधन न घालता मुक्तपणे त्यांना व्यक्त होऊ द्यायचं, या पूर्णतः एकमेव संकल्पनेतून आपण हा शो सुरू केलेला होता। आणि सरांनी जसं प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे त्याप्रमाणे आपण निश्चितपणे या शोला पुढे नेऊया। खूप सुंदर आणि अप्रतिम अशी सरांची प्रतिक्रिया होती। आणि श्रोते हो, याबरोबरच आपण पुढच्या एका सुंदर